मातीच्या भांड्यामध्ये शिजवलेल्या पदार्थामध्ये खूप गुणधर्म असतात, तितकाच तो पदार्थ खायला चवीला आणि रुचकर लागतो, नाही का मंडळी? आज आपण झणझणीत मटण ग्रेव्ही बनवली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते। जितकी सुंदर आहे ना तितकीच खायला चविष्ट झाली आहे मंडळी। मटण सुद्धा छान परफेक्ट शिजलंय। मटण शिजायला किती वेळ लागला हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। ग्रेव्ही खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही, परफेक्ट ग्रेव्ही तयार झाली आहे। तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतात। सोबतच आपण कुकरमध्ये मटण दम बिर्याणी बनवलेली आहे। परफेक्ट मटण शिजलंय। भात सुद्धा खूप जास्त मोकळा झाला नाही, परफेक्ट बिर्याणी तयार झाली आहे। नमस्कार मंडळी, मी अनिता, बकुबाई किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मटण ग्रेव्ही आणि मटण दम बिर्याणी बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी खडे मसाले घेतलेत, 4 लवंग, 4 मिरे, 2 दालचिनी, 1 मोठी वेलची फोडून घेतले, 1 हिरवी वेलची घेतले आणि 1 स्टार फूल घेतले। 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात। आता आपण याला जाडसर वाटून घ्यायचंय, पाणी न घालता। अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलंय मी, पाणी निथळून घेतलंय आणि अर्धी वाटी दही टाकून घेऊया। वाटून घेतलेली मिरची आणि खडे मसाले टाकूया संपूर्ण। 1.5 चमचा धना पावडर घेतले, 1 चमचा जिरा पावडर घेतले, 2 चमचे मसाला घेतलाय, 1.5 चमचा बिर्याणी मसाला घेतलाय, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद घेतले, पुदिने आणि कोथिंबीरचे पानं आपण कट करून घेतले ते टाकून घेऊया। 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घेतले। याला छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। संपूर्ण पिसांना आपल्याला हा मसाला कोट करून घ्यायचा आहे। अर्धा किलो कांदा तळून घेतलाय मी। आता अर्धा कांदा आपण इथे टाकून घेऊया आणि अर्धा कांदा ठेवून देऊया। कांदा तळलेलं तेल आहे ते 2 चमचे आपण टाकून घेऊया। मिक्स करायचं आपल्याला आणि 2-3 तासासाठी आपल्याला याला ठेवून द्यायचंय। हवं तर तुम्ही जास्त वेळ ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून देऊ शकतात। दम बिर्याणीसाठी आपण याची तयारी करून घेतली। चला आता आपण मातीच्या भांड्यामध्ये मटण शिजवायची तयारी करूया। त्यासाठी मातीचं भांडं मी स्वच्छ धुवून घेतले, तर गरम करून घेऊया आधी। 2 चमचे तेल गरम केले, 2 लवंग, 2 मिरे, 2 दालचिनीचे तुकडे आणि अर्धा स्टार फूल घेतलाय, 2 तेजपत्ता घेतले। याला हलके आपण परतून घेऊया। एक मोठा कांदा कट करून घेतलाय, तो आपण टाकून घेऊया। कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया। आलं लसूण पेस्ट देखील आपल्याला छान परतून घ्यायची आहे। अर्धा चमचा हळद पावडर परतून घेऊया, हळद पण तेलामध्ये। आणि स्वच्छ धुतलेलं मटण अर्धा किलो घेतले मी, तेच देखील आपण याला परतून घ्यायचंय। 1-2 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचंय। चवीप्रमाणे मीठ घालायचंय, मिक्स करायचंय आणि पाणी न टाकता आपल्याला याला 7-8 मिनिटाची वाफ द्यायची। मधून अधून आपल्याला याला मिक्स करत राहायचंय। तर झाकण ठेवूया आणि 7-8 मिनिटाची याला आपण वाफ देऊया। 7-8 मिनिटांनी बघू शकता तुम्ही मटणाला छान पाणी सुटतं, स्वतःच असं पाणी सुटत असतं मटणाला। आता याला तळापासून छान हलवून घेऊया। दुसऱ्या साईडला मी 1 तांब्याभर पाणी गरम करून घेतलं होतं। आता हे पाणी आपण याच्यामध्ये ओतून घेऊया। लक्षात ठेवा गरम पाणीच घालायचं, म्हणजे मटण पटकन शिजतं आणि चवीला पण छान लागतं। संपूर्ण 1 तांब्याभर पाणी ओतून घेतलं। तळापासून छान हलवून घ्यायचंय आपल्याला।
आणि ढाकण ठेवून आपल्याला याला शिजून द्यायचंय। कमी गॅसवर 1 तासभर मी मटण छान शिजून घेतलंय। मटण शिजलंय। आता मटण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याला फोडणीची तयारी करून घेऊया। भांडं धुवून मी घेतलंय मातीचं आणि आता गॅसवर गरम करून त्याच्यावर बारीक केलेले 2 कांदे टाकून घेऊया। तेल टाकून घेऊया। कांदा परतायला लावून देऊया, तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया। पाव वाटी खोबरं तळून घेतलंय आणि 1 कांदा तळून घेतलाय। मुठभर कोथिंबीर पाणी घालून याला वाटून घ्यायचंय। 1 मोठा टोमॅटो कट करून घेतलाय, याला परतून घ्यायचंय। लाल टोमॅटो घेतलेत, मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, ती देखील छान परतून घ्यायची। तर आपण याच्यामध्ये काही पावडर मसाले ऍड करूया। तर 1.5 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, पाव चमचा हळद घातली आहे, गरम मसाला 1 चमचा घेतलाय, चवीपुरतं मीठ घातलंय। आता त्याला छान मिक्स करायचंय। लक्षात ठेवा शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं, त्या अंदाजानेच आपल्याला मीठ घालायचंय। छान मिक्स करून घ्यायचंय मसाले। तर शिजून घेतलेलं मटण आपण ते घालून घेऊया याच्यामध्ये। याला छान मिक्स करून घ्यायचे या मसाल्यामध्ये। एक 2 मिनिटं छान परतून घ्यायचं याला आणि आपण जे शिजून घेतलेला जो स्टॉक आहे ना, तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। गरज वाटल्यास तर आपण याच्यात पाणी अजून गरम करून घालू शकतो। मी 1 ते 1.5 ग्लास अजून गरम पाणी केलं आणि याच्यामध्ये मिक्स केलं। 2 बटाटे कट करून घेतले, ते टाकून घेऊया, मिक्स करून झाकण ठेवून याला शिजू देऊया। हे बघा, बटाटे शिजायला जास्त वेळ नाही लागला। आता आपले बटाटे देखील छान शिजलेत। तळापासून छान ढवळून घेऊया। तर जे वाटण केलं होतं ना आपण, त्याचे 2 मोठे चमचे याचे टाकून घेऊया। कोथिंबीर घालूया, मिक्स करायचं आणि 2 मिनिटाची वाफ तयार झाली की आपलं मटण तयार झालं। तर 1 तास झालं आपल्याला मटण मुरत ठेवून। आता आपण बिर्याणीची तयारी करूया। ते कुकरमध्ये आपण शिजून घेणार आहोत। त्याआधी गॅसवर कुकर ठेवलाय मी आणि सगळं मटण आपण याच्यात टाकून घेऊया। ज्या भांड्यामध्ये मटण मॅरिनेट केलं होतं त्याला खूप मसाला लागलाय ना, त्यात थोडंसं पाणी घालून या मटणामध्ये आपण टाकून घेऊया। मिक्स करायचं आहे। याच्यावर आपण 1 ताट ठेवूया। त्याच्यावर ग्लासभर पाणी गरम करायला ठेवू। पाणी गरम झाल्याच्या नंतर कुकरमध्ये आपण टाकून घ्यायचंय, मिक्स करायचंय तळापासून छान। कुकरचं ढाकण लावून याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तुम्हाला हवं तर तुमच्या कुकरला किती शिट्ट्यात मटण शिजतं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। हे बघा, आपलं मटण शिजलंय, 3 शिट्ट्या झाल्यात, पण ग्रेव्ही खूप राहिली आहे, तर आपण थोडीशी आटून घेऊया। ग्रेव्ही आटते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। इथं भरपूर पाणी घेतलंय मी, त्याच्यात 1 चमचा जिरं, स्टारफूल, 2 वेलची, 1 हिरवी वेलची, 4-5-6 लवंग, मिरे, तेजपत्ता पाण्यात टाकून घ्यायचंय। चवीपेक्षा जास्त मीठ घ्यायचंय, कारण थोडंसं मीठ आपण जास्त टाकतो भातामध्ये। पुदिन्याची पानं घालायचे, तेल घालायचंय थोडंसं, 2-3 चमचे, अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबामुळे काय होते, भाताला सफेद कलर येतो आणि चवीला सुद्धा भात छान लागतो। पाण्याला छान अशी उकळी आली। अर्धा तास बासमती तांदूळ मी भिजत ठेवला होता आणि चाळणीवर निथळून घेतला। आता तो आपण संपूर्ण टाकून घेऊया। आता तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला बघू शकता की पाण्याची उकळी जी आहेत ना ती गेलेली आहे, त्यामुळे आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे
आणि उकळ येऊपर्यंत वाट बघायची. याला एकदा हलवून घेऊया. 4 ते 5 मिनिट आपल्याला याला शिजवून घ्यायचा. पन्नास ते 60% इथं भात शिजून घेते मी. पुढे तुम्हाला सांगते का 50 ते 60% मी भात शिजून घेतला. पाणी नितळून घ्यायचं असं झाऱ्यामधून, पूर्ण पाणी काढायचं याच्यातलं. आणि ह्या साईडला बघा आपण ग्रेव्ही करायला ठेवली होती. ग्रेव्हीमध्ये बरंच अजून पाणी आहे, त्यामुळं मी 50 ते 60% भात शिजून घेतलाय. जर अशी ग्रेव्ही जर नसेल किंवा सुकं मटण झालं असेल तर तुम्ही 70 ते 80% भात शिजून घेऊ शकता. ते आपल्याला ग्रेव्ही जास्त आहे त्यामुळे मी 50 ते 60% भात शिजून घेतलाय. आता संपूर्ण भात आपल्याला असा पसरून सारखा लावून घ्यायचा आहे. 2-2.5 चमचे साजूक तूप घालायचंय. तुपामुळे छान चव येते. त्यानंतर आपण फूड कलर टाकणार आहोत. मी तर लिक्विड फूड कलर वापरलाय. तर तळलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्यायचा आहे. आता त्याला झाकण लावून 1 शिट्टी करून घ्यायची. आपल्या आता कुकर खोलून बघूया. परफेक्ट असं बिर्याणी तयार झाली आहे कुकरमध्ये, तुम्ही बघू शकतात. चला तर मग आपण सर्व करायला घेऊया. परफेक्ट मटण शिजलंय. भात सुद्धा मोकळा झालाय. खूप जास्त लगदा झालेला नाही भाताचा.